मुंबई महानगराच्या कायापालटाला आता गती येणार आहे। MMRDAचा 40,187 कोटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आलाय। दरम्यान $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या दिशेने हे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय। केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी 2% महागाई भत्त्याचा अतिरिक्त हप्ता जारी करण्यात मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे। महागाई भत्त्यातील वाढ 1 जानेवारी 2025 पासून लागू होणार आहे। कुणाल कामराला मद्रास कोर्टाकडून दिलासा मिळालाय। कामराला 7 एप्रिलपर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर झाला असून 7 एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे आदेश जारी करण्यात आले। इंडियन एक्सप्रेस वृत्तसमूहाकडून मोस्ट पॉवरफुल इंडियनची यादी जाहीर करण्यात आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींना या यादीत पहिल्या स्थानावर आहेत। दुसऱ्या स्थानावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची वर्णी लागली आहे, तर पहिल्या 15 जणांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह महाराष्ट्रातील 6 व्यक्तींचा समावेश आहे। फलटणमधील रत्नशील निंबाळकरांची 12 मार्चला निर्घृण हत्या करण्यात आली। गावात बदनामी केल्याच्या मनात राग ठेवून आरोपी दत्तात्रय निंबाळकरांनं क्रूर पद्धतीने रत्नाकरचा खून केला। दरम्यान या कुटुंबाला न्याय देण्याची मागणी अंजली दमानी यांनी केली। शिर्डीच्या साई संस्थाननं एप्रिल महिन्यात पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू इथं पादुका दर्शन सोहळा आयोजित केलाय। या 3 राज्यांमध्ये साईबाबांच्या पादुका भक्तांच्या दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत। मात्र याला शिर्डीतील स्थानिक नागरिकांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी विरोध करत कोर्टात धाव घेतली आहे। 8 दिवसात साई संस्थानला आपली भूमिका मांडण्याचे आदेश देण्यात आले। बंगळुरू प्रकरणातील मुख्य आरोपी राकेश खेडेकरवर पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पत्नीची हत्या करून महाराष्ट्रात येत असताना त्याने साताऱ्यात विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला होता। सिल्लोड येथील 4 वर्षीय मुलीच्या हत्या प्रकरणी आरोपी पती पत्नीला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आरोपी दाम्पत्याला सिल्लोड न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। प्रशांत कोरटकरला मदत करणाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे। मदत करणाऱ्यांना 6 आरोपी करण्याची मागणी करण्यात आली आहे। प्राशिक पडवेकर, धीरज चौधरी, हिपाजला अली, राजू जोशी या व्यक्तींनी कोरटकरला मदत केली। प्रशांत कोरटकरवर कोर्टाच्या आवारातच अमित भोसले या वकिलानं हल्ला करण्याचा प्रयत्न केला। सुनावणी संपल्यानंतर कोर्टामधून खाली घेऊन जात असताना कोरटकरवर वकिलानं हल्ला चढवला। मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला, त्यामुळे अनर्थ टळला। या वकिलाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। विधानसभेच्या उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंची आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता आहे। बनसोडे यांनी निवडणूक आयोगाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप सुलक्षणा धर यांनी केला होता। या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती। दरम्यान बनसोडेंनी यांनी याचिकेवर कुठलाही प्रतिसाद दिला नाही। बनसोडे यांना न्यायालयानं अखेरचा समन्स बजावलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत। यावेळी तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतल्यानंतर सीएम मंदिर परिसरातील कामाची पाहणी करणार आहेत। दरम्यान तुळजापूर ड्रग्ज तस्करी, तुळजाभवानी मंदिर गाभारा वाद, तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास यासह अन्य मुद्द्यांवर मुख्यमंत्री फडणवीस काय भूमिका घेणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय। कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करण्याची प्रक्रिया केंद्रानं तातडीनं पूर्ण करावी अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत केली। विलीनीकरणास महाराष्ट्र सरकारनं नुकतीच मान्यता दिली आहे। केरळ, कर्नाटक आणि गोवा राज्यही विलीनीकरणास अनुकूल असून रेल्वे मंत्रालयानं याबाबत तातडीनं ठोस पावलं उचलावीत असं नरेश म्हस्के म्हणाले। राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या विविध जाती आणि भटक्या जमाती कल्याण समितीच्या प्रमुखपदी शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेल्या समितीवर सुहास कांदे यांची वर्णी लागली आहे। बुलढाण्यात अनेक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केलाय, त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना त्यांच्या जिल्ह्यात मोठा धक्का बसलाय। नाशिक त्र्यंबकेश्वर नावाच्या वादावर आम्ही पडदा टाकू अशी प्रतिक्रिया गिरीश महाजनांनी दिली आहे। आम्ही नाशिक त्र्यंबकेश्वर असा उल्लेख करू अशी माहिती महाजनांनी दिली आहे। मुख्यमंत्री पदाबाबत अजून काहीही ठरलेलं नाहीये। काल राज्याचे अधिवेशन संपले, संसदेचं अधिवेशन सुरू आहे। ते संपल्यानंतर सर्व वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक झाल्यानंतर मंत्रिपदाबाबत निर्णय होईल असं स्पष्टीकरण सुनील तटकरे यांनी दिले।
अधिवेशनामध्ये सर्वसामान्यांच्या मुद्द्यावर एकदाही चर्चा झाली नाही हे दुर्दैव असल्याची प्रतिक्रिया आमदार रोहित पवारांनी दिली आहे। अधिवेशनामध्ये कबरीपासून कामरापर्यंत चर्चा झाली, मात्र सर्वसामान्यांना काहीच मिळालं नाही असं पवार म्हणाले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या पंढरपूर दौऱ्यावर आहेत। पंढरपूर येथील विविध विकास कामांचं भूमिपूजन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण दिल्ली दौऱ्यावर आहेत। यावेळी त्यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली। एअर इंडिया आणि इंडिगो एअरलाइन्स कंपनीमधील युनियनच्या विविध प्रश्नांसंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली। राहुरीतील महापुरुषाचा पुतळा विटंबनेच्या घटनेनंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी प्रशासनासोबत बैठक घेतली। घटनेतील आरोपी तात्काळ अटक करत 5 तारखेपर्यंत अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिलाय। वाशिम पालकमंत्री दत्तात्रय भरणेंनी नियोजन समितीचा आढावा बैठकीला हजेरी लावली। यावेळी जिल्ह्यातील रस्ते, वीज, पाणी तसंच दुग्ध व्यवसाय वाढवण्यासह जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। बारामतीच्या सांगवीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शालेय विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला। भारत तावरे यांच्या संकल्पनेतून अजित पवारांच्या हस्ते विद्यार्थिनींना 251 सायकलींचं वाटप करण्यात आलं। यावेळी अजित पवारांनी त्यांच्यासोबत संवाद साधत विद्यार्थिनीच्या समस्या जाणून घेतल्या। जिल्ह्यातील प्रशासनात आर्थिक शिस्त आणणार असा जिल्ह्यातील जनतेला विश्वास दिला होता। त्याप्रमाणे 31 मार्चपर्यंत मागील शिल्लक 250 कोटी निधी खर्च करून नवीन निधीचं नियोजन केलं जाईल असं आश्वासन मंत्री नितेश राणेंनी दिलं। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 31 मार्च रोजी नंदुरबार जिल्ह्यात आभार सभा घेणार आहेत। शिवसेनेच्या वतीनं अक्कलकुवा मतदारसंघातील कालिका माता मंदिर परिसरात या आभार सभेचं आयोजन करण्यात आलंय। राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या नंदुरबार शाखेच्या वतीनं जिल्हा प्रशासन निवेदन देण्यात आलंय। महाराणा संग्रामसिंग उर्फ राणा सांगा यांच्या विरोधात संसदेत अपशब्द वापरणाऱ्या समाजवादी पक्षाचे राज्यसभा खासदार रामलाल सुमन यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे। वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत इतिहास तज्ज्ञांशी आणि मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केल्यानंतर निर्णय घेतला जाईल अशी माहिती मंत्री आशिष शेलारांनी दिली आहे। कल्याणजवळील पाटील नगर भागात राहणारा कुख्यात सोनसाखळी चोर जाफर गुलाम इराणी चेन्नईत पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत ठार झालाय। जाफर आपल्या 2 साथीदारांसह 10 किलो सोन्याची चोरी करून विमानानं हैदराबादला पसार होण्याच्या तयारीत होता। यावेळी जाफरला पकडताना झालेल्या चकमकीत तो ठार झालाय, तर त्याचे दोन्ही साथीदार गंभीर जखमी झालेत। पिंपरी चिंचवड महापालिकेचा अजब कारभाराची बातमी समोर आली आहे। सर्प उद्यानातील सापांना खाण्यासाठी महानगरपालिकेने लाखो रुपये खर्च करत उंदीर खरेदी करण्याचा निर्णय घेतलाय। निर्णय चांगला असला तरी ज्या सर्प उद्यानातल्या सापांना उंदीर खायला घातले जाणार आहेत ते उद्यान गेल्या 8 वर्षांपासून बंद असल्याची माहिती समोर आली आहे। वसई पश्चिम येथील सन सिटी येथील नाल्यात 2 महिन्यांपासून पोकलेन मशीन अडकून पडली आहे। दरम्यान पोकलेनच्या नुकसानीसाठी जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेना उभाटानं केली आहे। सिडको लॉटरीतील वाढीव दरांविरोधात मनसेची पोस्टकार्ड मोहीम सुरू झाली आहे। या मोहिमेअंतर्गत सोडतधारकांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, इतर मंत्री, सिडकोचे वरिष्ठ अधिकारी, आमदार आणि खासदार यांना पत्र पाठवलेत। या पत्रांद्वारे सिडकोच्या घरांचे दर कमी करण्याची मागणी करण्यात आली आहे। भुसावळ शहरातील बाजारपेठांमध्ये रमजान आणि गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांनी मोठी गर्दी केली आहे। यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बाजारपेठेत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। इंदापूरच्या मासळी बाजारात दुर्मिळ आणि अनेक औषधी गुणकारी म्हणून परिचित असलेल्या आहेर मासा विक्रीसाठी दाखल झालाय। इंदापूर बाजारात 35 किलो आहेर मासा विक्रीसाठी आणण्यात आला होता। दरम्यान या माशाला 600 रुपये प्रति किलो इतका दर मिळालाय। सिल्लोड बाजार समितीत बनावट शिक्के आणि पावती बनवणाऱ्या व्यापाऱ्यांचा बाजार समितीतील कर्मचाऱ्यांनी पर्दाफाश केलाय। बाजार समितीत येणाऱ्या वाहनांकडून पैसे वसूल करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून एक ट्रक जप्त करत 65,000चा दंड ठोठावण्यात आलाय। वाशिमच्या कामर गावात गावाला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली आहे।
पाईपलाईन फुटल्यामुळे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होतोय। ऐन उन्हाळ्यात पाण्याचा अपव्यय होत असल्यामुळे गावकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय। अकोल्यात उष्णतेचा तडाखा कायम आहे। गेल्या 5 दिवसांपासून तापमान 40च्या पार गेलंय। गुरुवारी अकोल्यात 41.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। दरम्यान उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरिक वेगवेगळ्या उपाय करताना दिसतायत। बीडच्या वडवणीमध्ये तहसीलदारांच्या वाहनाचा अपघात झाला होता। दरम्यान कालबाह्य वाहन वापरल्यामुळे हा अपघात झाल्यामुळे ते आता समोर आलंय। 2 वर्षांपूर्वी वाहन भंगारामध्ये टाकण्याचे निर्देश देण्यात आले होते, मात्र वारंवार मागणी करूनही नवीन वाहन मिळत नसल्यामुळे तहसीलदारांवर कालबाह्य वाहन वापरण्याची वेळ आली आहे। परभणीच्या शासकीय रुग्णालयासमोरील रस्त्यांचं काम अनेक दिवसांपासून रखडलंय। रखडलेल्या कामामुळे ज्येष्ठ नागरिकांसह रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। त्यामुळे तात्काळ रस्त्याचं काम पूर्ण करण्याची मागणी आता नागरिकांनी केली आहे। नंदुरबार नगर परिषदेला पाणी पुरवठा करणाऱ्या वीरचक्क धरणात यंदा समाधानकारक पाणीसाठा आहे। वीरचक्क धरणात 62% पाणीसाठा उपलब्ध आहे। पाणी कपात होणार नसल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळालाय। शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात कीटकनाशकांचा वापर होत असल्यामुळे त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागतात। पिकांच्या परागीकरणासाठी मधमाशा महत्त्वाच्या असतात, मात्र कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे मधमाशांचं प्रमाण झपाट्याने घटतंय। त्यामुळे शेतकऱ्यांवर संकट ओढवलंय। मनमाड लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यात आजपासून पुढील 5 दिवस कांदा लिलाव बंद राहणार आहे। त्यामुळे बाजार समित्याच्या आवारात शुकशुकाट पसरलाय। वेगवेगळे सण आणि मार्च एंडमुळे बाजार समित्या बंद राहणार आहेत। नंदुरबार प्रकल्पांतर्गत येणाऱ्या ठाणेपाडा आश्रमशाळेतील वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय। 4 महिन्यांचे 66,000 रुपये वीज बिल थकीत असल्यामुळे हा वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय। या आश्रमशाळेला अनुदान मिळत नाहीये, त्यामुळे वीज बिल थकीत राहिल्याची व्यथा शाळा व्यवस्थापनाच्या वतीने मांडण्यात आली आहे। यवतमाळमध्ये करणी सेना आक्रमक झाली आहे। महाराणा सांगा यांच्या संदर्भात वादग्रस्त विधान करणारे खासदार रामजीलाल सुमन यांचा पुतळा जाळत निषेध नोंदवण्यात आलाय। सायनमध्ये महिला शिवसैनिकांना कुणाल कामरा यांच्या विरोधात निषेध आंदोलन केलंय। कामराच्या फोटोला जोडे मारत निषेध नोंदवण्यात आलाय। वक्फ संशोधन बिलाच्या विरोधात मुंबऱ्यात काळ्या फिती बांधून मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केलं। सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया या पक्षानंही याचा निषेध आंदोलनात सहभाग घेतलाय। वक्फ बोर्ड सुधारणा कायद्याला देशभरातील मुस्लिम संघटना विरोध करतायत। मालेगावात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या नेतृत्वात निषेध आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। जळगावमध्ये मुस्लिम बांधवांनी काळ्या फिती बांधून नमाज अदा केली। काळ्या फिती बांधून वक्फ संशोधन बिलाचा निषेध करण्यात आला। नांदेडमध्ये मुस्लिम बांधवांना काळ्या फिती लावून शुक्रवारची नमाज अदा केली आहे। केंद्र सरकारने आणलेल्या वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकाच्या निषेधार्थ या काळ्या फिती बांधून त्यांनी नमाज अदा केली आहे। एका खासगी शाळेतील मुख्याध्यापकाने अल्पवयीन मुलीला अश्लील व्हिडिओ पाठवलेत। पीडित मुलीच्या कुटुंबियांनी याबाबत पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला। त्यानंतर आरोपी मुख्याध्यापकाने आज विष घेऊन आत्महत्या केली। ऊसतोड मजुरांना डांबून ठेवून मारहाण केल्याची घटना इंदापूर तालुक्यातील रेडा गावात घडली आहे। मुकादम संजय देवकर या व्यक्तीने गेल्या 2 महिन्यांपासून ऊसतोड कामगारांना डांबून ठेवलं होतं। यामध्ये 16 लहान मुलांसह महिलांचाही समावेश होता। दरम्यान पोलिसांनी या मजुरांची सुटका केली असून फरार मुकादम संजय देवकरचा शोध सुरू आहे। डोंबिवली पिसवली इथं 2 कोटींच्या खंडणीसाठी 7 वर्षाच्या मुलाचं अपहरण करण्यात आलं। शाळेत सोडणाऱ्या रिक्षा चालकानं आपल्या साथीदारांच्या मदतीनं हे अपहरण केलं होतं। डोंबिवली मानपाडा पोलिसांनी 5 पथकं तयार करून 3.5 तासाच्या आत मुलाची सुटका केली। बीड शहराजवळील वासनवाडी परिसरातील तलावात बुडून ओम क्षीरसागर या 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय, तर दुसरीकडे गेवराई तालुक्यातील तलवाड्यातील गणेशनगर भागात अमर लोखंडे हा 11 वर्षीय मुलगा पाण्यातून वाहून गेला। उमरज पोलिसांनी सराईक गुन्हेगाराला बेड्या ठोकल्यात।
सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील घरफोडीतील सराईत गुन्हेगार संभाजी जाधव हा जामिनावर बाहेर आला होता। दरम्यान त्यानंतर त्याने 8 ठिकाणी महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास केलेत। अखेर या सराईत चोरट्याला पोलिसांनी अटक केली। जामनेर येथील वाकी रोड येथील सेंट्रल बँक जवळ एका मद्यपी ट्रक चालकानं 8 ते 10 दुचाकींना उडवलंय। या रोडवर पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे हा अपघात झाल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केलाय। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय। नागपुरात एका व्यक्तीने अनोखी शक्कल लढवत कारची चोरी केली आहे। एका चोरट्यानं आपली कार अन्य नागरिकाला विकली, मात्र त्या कारची दुसरी चावी स्वतःकडेच ठेवली। या चावीचा वापर करत त्याने तीच कार चोरी केली। दरम्यान चोरट्याचं बिंग फुटलं असून चोरट्याला त्याच्या मित्रासह अटक करण्यात आली। आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यामुळे उल्हासनगरमध्ये एक 22 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे। उल्हासनगरच्या हिल लाईन पोलिसांनी ही कारवाई केली आहे। दिव्याच्या शिळफाटा चौकात 2 तरुणांनी एका पत्रकाराला मारहाण केली। संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली। श्रीरामपूरच्या बेलापूर खुर्द गावात एक अजब प्रकार समोर आलाय। एका घरातील कपडे आणि प्लास्टिकच्या वस्तू आपोआप पेट घेत असल्याचं समोर आलंय। काही दिवसांपासून याच घरावर दगडफेक केली जात होती, मात्र सीसीटीव्ही बसवल्यानंतर हा प्रकार बंद झाला। हा नेमका काय प्रकार आहे याचा शोध घेण्याची मागणी कुटुंबियांनी केली आहे। वर्ध्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत बॉम्ब असल्याचा मेल वर्ध्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाला। या मेलनंतर जिल्हा प्रशासनात खळबळ माजली। या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे। उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी पोलिसांनी 2 बांगलादेशी महिलांना अटक केली आहे। उल्हासनगरमधील समता कॉलनी आणि अंबिकानगर भागात या महिला राहत होत्या। आतापर्यंत पोलिसांनी 25 पेक्षा जास्त बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे। सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील मांगले येथे चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा गळा आवळून हत्या केली। या घटनेनंतर विद्युत पंपाच्या पेटीत मृतदेह ठेवून आरोपी मंगेश कांबळे स्वतःहून पोलीस ठाण्यात दाखल झाला।